आणि समजा खूप स्ट्रेस असेल किंवा कोणाशी भांडण झालं असेल किंवा स्ट्रेस असेल की आता अमुक अमुक दिवशी पैसे भरायचे किंवा चेक आला नाही आहे, जितकं मला माहिती आहे तू एकटी राहतेस, राईट? एकटं हे सगळं कसं तू मॅनेज करते? म्हणजे तेव्हा तुझा काही सेल्फ टॉक असतो का, किंवा तू विजन बोर्ड तू मेंटेन करतेस का? कारण सगळंच एकटीला करायचं आणि ही जर्नी पाहिली आहे म्हणून हा प्रश्न आला की घरातला किराणाही बघायचा आहे, बिलही बघायची आहे, तब्येत बघायची आहे, शूटिंग बघायचं आहे, सकाळी तुझा डबा असतो आणि मला आठवतंय कोशिंबिरीपासून सगळं आणतेस तू, तर ते सगळं बनवणं, म्हणजे हे सगळं एकटी करत असताना काय अशी ताकद आहे जी तू स्वतःमध्ये पाहतेस आणि हाऊ यू मॅनेज? मी खरं सांगू का, आता मी काही जर का खूप स्ट्रेसफुल गोष्टी असतील की जसं तू म्हणालीस की एक चेक भरायचा आहे की सपोज लेट्स से की EMI जायचं आहे आणि चेक नाही आलेला, 4 दिवसात EMI जायचं आहे, अजून चेक नाही आलेला, काय करू? मी महाराजांच्या समोर जाऊन उभी राहते, गोंदवलेकर महाराजांचं. म्हणते काय दिसतंय ना काय चाललंय ते, करणार आहात का काही? कारण शेवटी ना, आणि मी खरं सांगू का, त्यांच्याशी ना एक मित्र म्हणून भांडते, आई म्हणून भांडते, मी भांडते, त्यांच्याशी गप्पा मारते, मी खूप वेळा लोक म्हणतील की काय ही, पण मी वाईट साईटही बोलते बरेचदा की दिसत नाही का तुम्हाला काय चाललं आहे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात ते. पण मला असं वाटतं ना की ते सगळं सर्व आहेत माझे, मग मी त्यांच्याशी भांडायला काय हरकत आहे? आईशी भांडतच होते ना छोट्या छोट्या गोष्टींवरती, प्रत्येकजण भांडतात, किंवा आईशी प्रेमाने बोलत होते, आईला कुरवाळत होते, आईच्या कुशीत जाऊन झोपत होते, मग ती माझ्यासाठी आई आहे आत्ता. मग मी त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर काय हरकत आहे? मी त्यांना सांगते, आणि मी सांगते की आता हे कसं सॉल्व्ह करायचं आहे तुमच्यावरती आहे, मला टेन्शन देऊ नका त्याचं, मला काम करायचं आहे माझं, मी काम करायला चालली आहे. इतक्या साध्या ह्याच्यामध्ये मी मॅनेज करते. उत्तरं मिळतात? बरेचदा मिळतात, बरेचदा मिळतात. आणि रुटीनचं म्हणशील ना, तर आता सपोज उद्या सकाळी काय 8:30चा कॉल टाईम आहे, मी बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करते. ओके, आपल्याला उठायचं आहे, डबा करायचा आहे, आपला नाश्ता करायचा आहे, आवरायचं आहे, घरापासून स्टुडिओला जायला इतका वेळ लागतो, इन्क्लुडिंग ट्रॅफिक असेल नसेल ते पण मॅनेज करून, मग तेवढ्या किती आधी उठायला लागतं आहे आपल्याला? 2 तास आधी, 3 तास आधी. ओके, उठायचं, त्याच्यात काय छोटेफार एक्सरसाइज असतात ते करायचे, बाकी सगळं रुटीन करायचं, जायचं.